नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे खमंग अशी मासवडी किंवा बऱ्याच ठिकाणी त्याला पुड्याची वडी देखील म्हणतात। खायला तेवढीच चवदार असते आणि तोंडाला चव देऊन देते। ही वडी 3 ते 4 दिवस आरामात राहते, त्याला काहीही होत नाहीये। चला तर आता बनवायला घेऊयात। खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे, धुवून त्याला कट करून एका ताटामध्ये घ्यायचं आणि ह्या वाटीच्या साहाय्याने मी मोठी वाटी खोबरं खिसून घेऊन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे दोन्ही मिश्रण मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये लगेच लसूण घ्यायचं आहे। कट केलेला लसूण त्याच्यामध्ये कधी पण यूज करायचा, बारीक त्याची पेस्ट बनवून त्याच्यामध्ये कधीच टाकायचं नाही। असं टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते। ज्यावेळेस तुम्ही वडी खाता त्यावेळेस तो जो लसूण येतो ना, त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते। करून बघा एक वेळेस। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी खसखस देखील टाकायची आहे, खसखसीने पण चव अप्रतिम होते त्याची। आणि नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तीळ देखील टाकायचे आहेत। मला पहिलंच तीळ मी थोडंसं ॲड केलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंसं टाकलेलं आहे। 2 ते 3 चमचे तीळ त्याला बस होतं। नंतर हा मी घरचा काळा मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि कांदा लसूण मसाला देखील घेतलेला आहे 1 चमचा। हे देखील ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हा आहे कांदा लसूण मसाला, जो की अंबारीचा आहे, मी अंबारीचाच यूज करते। आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे, तो देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं असं। आणि त्याच्या हे बघा ना, असे गोळे गोळे बनलेले असतात काळ्या तिखटाचे, ते शक्यतो हाताने फोडले तर व्यवस्थित फुटतात आणि ते दाताखाली आले तर असं एकदम तिखट लागतं ना, त्यामुळे ते फोडून घ्यायचे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आणि हे मिश्रण एकदम हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने वगैरे तुम्ही मिक्स केलं तर ते तिखट फुटलं जाणार नाही आणि हाताची जळजळ होऊ नये तिखटामुळे, म्हणून थोडंसं हाताला गोडं तेल लावून घ्यायचं, त्याच्यामुळे हाताची जळजळ अजिबात होत नाही। आणि हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये जेवढ्या त्या काळ्या तिखटाच्या वगैरे गाठी झालेल्या असतात ना, त्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या। हे बघा, हे अशा प्रकारे ते मिश्रण तयार होतं। आता आपण हे मिश्रण भरण्यासाठी बेसनाची पोळी तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्या वाटीच्या साहाय्याने मी घेतलं होतं, तुम्हाला ज्या मापाने घ्यायचं असेल त्या मापाने तुम्ही घेऊ शकता। 2 वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट आहे हे, लाल तिखट त्याच्यात 1 चमचा टाकून घ्यायचं आणि थोडंसं धना पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण लगेच तिंबून घ्यायचं। आधी थोडंसं ते पिठात मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि मिक्स झाल्यानंतर त्याला तिंबून घ्यायचं। आणि डाळीचं पीठ आहे त्यामुळे पाण्याचं खूप प्रमाण कमी घ्यायचं, कारण की डाळीच्या पिठाला पाणी खूप कमी लागतं ना, तर ते पीठ जर पातळ झालं तर खूप चिकट होतं आणि त्याची चपाती लाटता येत नाही। त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये ॲड करायचं, जास्त एकदम पाणी ॲड करायचं नाही, कणके एवढं पाणी त्याला लागत नाही, त्याला खूप कमी पाणी लागतं। आणि घट्ट अशा प्रकारे गोळा तिंबून घ्यायचा आहे। बघा, एवढा असा घट्ट असला पाहिजे की त्याच्यामध्ये फक्त असं बोट जाईल असं, आणि थोडंसं हातावरती तेल घेऊन त्या सगळ्या पिठाला लावून घ्यायचं, म्हणजे ते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर असं खरपूसल्यासारखं होत नाही, व्यवस्थित होतं। आता हे झाल्यानंतर मी एका साईडला गॅस चालू करून इडली पात्र ठेवलेलं आहे आणि हे इडली पात्र हँडलमचं असल्यामुळे मी त्याच्यात लिंबू टाकलेलं आहे की त्यामुळे ते काळं होत नाही। आणि पूर्ण इडली पात्राला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून ठेवलं आहे आणि आता मी चपाती लाटायला घेत आहे। थोडंसं पीठ लावते, कारण की ते पीठ पूर्ण खाली चिटकलं जातं चपातीचं, म्हणून पीठ लावून लाटायचं म्हणजे व्यवस्थित चपाती होती ती। अशा मी माझ्या ह्याच्यात 4 चपात्या झाल्या आहेत आणि त्या 4ही चपाती मी लाटून एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत, म्हणजे एकदमच सारण घेणार आहे। आता एक चपाती घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे मिश्रण तुम्ही ज्यावेळेस त्याला ठेवाल तर ते व्यवस्थित चिटकून राहतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। आणि हे अशा प्रकारे सगळीकडे हे मिश्रण असं स्प्रेड करून घ्यायचं। मिश्रण थोडंसं जास्त घालायचं, त्याच्यामुळे चव खूप सुंदर येते।
हे अशा प्रकारे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. एकदम काटोकाट नाही स्प्रेड करायचं, थोडंसं काटून जागा शिल्लक ठेवायची, नाही तर तळताना वगैरे काय होतं ना त्याच्यातून बाहेर यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे थोडंसं कडाने शिल्लक ठेवायचं आणि असं त्याला रोल करून घ्यायचं आहे. थोडंसं दाबून, जास्त पण दाबायचं नाही, थोडं दाबून त्याला रोल करून घ्यायचं आहे. बघा, बघू शकता तुम्ही, असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि बतईच्या साहाय्याने ह्याचे तुकडे करून घ्यायचे. व्यवस्थित दाबून घ्यायचं, कारण नाहीतर त्याचं सारण बाहेर येतं. बघा, बतईच्या साहाय्याने त्याला तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा काढा. एकदम स्क्वेअर काढायचा असला तरी काढू शकता, पण हे आकार दिसायला पण सुंदर दिसतो, त्यामुळे मी असे आकार काढलेले आहेत. आणि ज्या इडली पात्राला मी पहिलं तेल लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक एक करून ते ठेवून द्यायचं. इडली पात्रामध्ये ठेवल्यामुळे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याची तोंडं थोडीशी अशी दाबून घ्यायची आहेत. म्हणजे काय होतं ना, त्याच्यातले सारण बाहेर पडत नाही. ज्यावेळेस आपण तळण वगैरे तळतो त्यावेळेस ते बाहेर येत नाही. त्याच्यामुळे त्याचे जरा तोंडे असे दाबून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दाबल्यानंतर हे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. तर चला, तर आता सगळ्या वड्या आपण करून घेऊयात. हे बघू शकतात आणि हे असं इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं. आता सगळ्या वड्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि इडली पात्रामध्ये ठेवून हे इडली पात्र एक 15 ते 20 मिनटं गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. गॅस फुल करायचा नाही, मीडियम गॅसवरती ठेवायचं. वड्या शिजेपर्यंत मी एका डिशमध्ये काळा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही हे काळं तिखट घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे. आणि ते हाताने मिक्स केलं म्हणजे काय होतं ना, त्याच्यामधल्या प्रत्येक जे त्या काळ्या तिखटाच्या गाठी असतात ना, ते फुटल्या जातात. थोडेसे हाताला जळजळ होऊ नये म्हणून गोडं तेल लावून घ्यायचं आणि त्या पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या. हे बघा, एवढं थिक असं ते मिश्रण करायचं आहे. एवढं थिक झालं पाहिजे. आणि आता बघूयात आपण वड्या शिजलेल्या आहेत. हे बघा, हे सगळे असे इडली पात्रातून काढून घ्यायचे आहेत. दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत. अशाही खाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, तेवढ्याच चवदार लागतात. ते तळण्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आता गरम झालेलं आहे. तर हे बघा, हे ते जे मी मिश्रण करून घेतलं होतं काळ्या तिखटाचं, त्याच्यामध्ये ती वडी डीप करायची आणि तळायला सोडायची. ह्याच्यामुळे काय होतं ना, जे बाहेरचं आवरण आहे ना त्याला पण एक थोडंसं तिखटपणा येऊन जातो आणि असं तळल्यामुळे ते आणखीन टेस्टी बनली जाते. चला, तर सगळ्या वड्या आपण अशा तळून घेऊयात आणि एकदम कमी गॅसवरती तळायचं, त्याच्यामुळे ते आणखीन त्याला क्रंचीपणा येतो. हे बघा, थोडासा लालसर कलर होईपर्यंत त्याला तळायचं आहे. बघा, तळून झाल्यानंतर हे थोडंसं असं दिसायला सुरुवात होते. दिसताच बघा किती सुंदर दिसत आहेत आणि खायला देखील तेवढंच सुंदर लागतात. एकदम झणझणीत होतात. एकदम पारंपरिक पद्धतीची रेसिपी आपली खरंच खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा हे करून तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. बघा, हे अशा प्रकारे ही मासवडी तयार आहे. खायला देखील तेवढीच सुंदर लागते. नक्की ट्राय करा. हे बघा, हे मधून अशी दिसते, असं बघताच तोंडाला पाणी येते. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर भेटूयात लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.